आज माझ्या वेट लॉस जर्नीचा 11वा दिवस आहे. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी सुरुवात अशी झाली आणि स्किनवरचा ग्लो बघू शकता किती छान आला आहे. हे डाईट आणि एक्सरसाइजमुळे. मी जास्त एक्सरसाइज नाही करत, पण वॉक जास्त घेते, म्हणजे 4 किलोमीटर 3 किलोमीटर. कॉफी घेतली सकाळी. त्यानंतर हे बघा, यांचं कसं, माझ्या बाळाचं आवडतं काम म्हणजे हे शेंगा सोलणं. कुठल्याही असो, आईचं त्याचं काम चालू होतं वालाच्या शेंगा सोलायचं. 9 वाजताच्या आसपास मी प्रोटीन घेते सकाळी. आणि प्रोटीनमुळं काय होतं ना, फॅट लॉसला मदत होते किंवा भरपूर प्रोटीनचे फायदे आहेत. तुम्हाला माहीतच आहे, सांगायची तर काही गरज नाही. आता प्रत्येकच जण आपल्या फिटनेसवर लक्ष देतो. त्याच्यानंतर 11-11:30च्या दरम्यान एक फळ खाते मी, पण आज ग्रेप्स आणि खरबूज सोबतच खाल्लं, कारण की मला ग्रेप्स आवडतात. 11-11:30 वाजले होते आणि या दोघं आज ना त्याचं जेवण चालू होतं. यांचं जेवण झालं, त्याला झोपवलं मी. आई शेतात गेली. आता काकडीची कोशिंबीर, वालाच्या शेंगात, जवसची चटणी कंपल्सरी, भाकर पण. जेवण केलं दुपारचं. सायंकाळी थोडं वॉक करायला आलो आणि वातावरण बघू शकता. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हे समाधान फक्त गावातच आहे, असं कुठं नाही मिळणार. त्यानंतर संध्याकाळच्या जेवणात एक भाकरी आणि माशाची भाजी असा संपवला दिवस. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.